तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहिजे आज डोंगराला जाते कोंबडीची भाजी करायला, रानभाजी म्हणतात. तर मित्रांनो आपण आता निघते. तुम्ही रस्ता बघू शकता कसं आहे. हवा पण जोरात आहे, तुम्हाला आवाज येत असेल. बघू शकता वातावरण कसं आहे ते. रस्ता पण खराब आहे. तर मित्रांनो पाहिलं आपण रस्त्याला आलो आहे आपले पाणी सोडून. तर मित्रांनो आपण जेसरण्या रोडला आलेलो आहे. इथं आतापर्यंत पाणी भरलेलेच आहे या डोंगरामध्ये, बघू शकता तुम्ही. काल आलेलो होतो, काल खूप जास्त भरलेलं होतं, आता थोडंसं गेलेलं आहे. मिरची तोड चालू आहे. मंदिर आहे महादेवचं. नंतर नदीजवळ बघू शकता तुम्ही, नदीला पाणी आलेले आहे. पाणी तरी थोडंसं, कारण की पाणी फक्त 2-3 दिवस आलं की पाणी एकदम झालेलं आहे. त्याच्यामुळं इथं महादेवचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही तिथपर्यंत यात्रा भरते थोडंसं वरपर्यंत. तर मित्रांनो आपण देसराणे या गावात आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. इथं देसराणे. तर मित्रांनो इथं बाजार भरतो शनिवारच्या दिवशी. काल पण बाजार होता, काल शनिवार होता, त्याच्यामुळं इथं हनुमान मंदिर आहे. तर मित्रांनो आपण इथं दुकानाजवळ थांबलेलो आहे. आपल्याला दुकानावर जायचं आहे, काहीतरी खायला घ्यावं लागेल ना, कारण की आपल्याला डोंगर चढायचं आहे. तर डिस्कस चालू आहे, काही घ्यायचं आणि काही नाही ते बघू शकता. आपला भाऊ गेलेले आहे दुकानावरती. तर मित्रांनो आपला भाऊ आलेले आहे, पाणी बॉटल घेऊन, कुरकुऱ्या, बिस्किटा. तिथं समोरच आपलं महाराष्ट्र बँक आहे. तर मित्रांनो इथे महाराष्ट्र बँक आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण फिरलो आता रवळजीकडं. तर मित्रांनो आपल्याला या डोंगराला जायचं आहे, त्या डोंगराला तिकडच्या तोंडाला. तर मित्रांनो रस्त्याचं काम चाललेलं आहे.
तर मित्रांनो आपण इथूनच फिरलेले आहे. पुढं रवळजी आहे, इथे रवळजी. तर मित्रांनो आपली गाडी इथं पार्क झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपल्याला या डोंगराला जायचं आहे समोर. तर मित्रांनो तुम्ही फायनली बघू शकता आपण एवढे सोबतच जाते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पाणी चालू आहे. तर मित्रांनो फायनली आपण आता चढीत आहे डोंगरावरती. तुम्ही बघू शकता रान कसं येते, खूप थकलेलं आहे पण आपल्याला चढावं लागेल कारण की सायंकाळपर्यंत आपल्याला घरी परत जायचं आहे. थंडी थंडी हवा पण चालू आहे, त्याच्यामुळं एवढं काही वाटत नाही कारण की ऊन थोडंसं कमी आहे उन्हाचं प्रमाण. तरी पण आपण थकलेलो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता झाडी केवढी आहे. आपले मित्र पण येत आहे. तर मित्रांनो आपण झाडी सोडून वरती आलेलो आहे कड्याजवळ. खूप थकलेलो आहे, बघू शकता तुम्ही. तिथे छोटे छोटे मुलं पण आहेत, ते चारत येते. आपला राजेश भाऊ बघू शकता. इथून आपल्याला सांभाळून चालावं लागेल कारण की. तर मित्रांनो मला भाजी सापडलेली आहे, बघू शकता. इथं समोर पण आहे भाजी. असं त्याला फुलं आलेलं असतं, आता थोडी निबर झालेली त्याच्यामुळे त्याला फळं पण लागलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही असं रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका कारण की जीवाला पण धोका असतं थोडंसं. इथं वरती पण भाजी, पण तिच्यासाठी इथवर आलो. ही भाजी नाही, हे मामा हे मामा. बघू शकता आपल्या भावाला चढता येत नाही. मला पण खूप भीती वाटत आहे का त्याच्यामुळं आपण पण जास्त रिस्क नाही घेणार कड्यामध्ये. तर मित्रांनो एवढी भाजी आपल्याला एकच जागेवरती सापडलेली आहे, पूर्ण फॅमिली एकच जागेवरती होती. आपला एक मित्र तिथे एक व्हायचा, त्याला चढता येत नाही कारण की तो कधी असं त्याने ट्रेकिंग केलेली नाही, त्याच्यामुळं त्याला थोडीशी भीती वाटते. आपण त्याला समजू शकतो. तर मित्रांनो आमच्याकडे हिला कोंबडीची भाजी म्हणतात, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो इथं डोंगराला खेकडी पण आहेत.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले बाकीचे येतात तिथून. आपल्या भावाला काही चढता येत नाही त्याच्यामुळे तो थोडंसं भीतीने चढत आहे. पाणी पण मस्त वाहते. इथं भाजी तर नाही दिसत पण बघायला मस्त वाटत आहे. हे जलधारा बघू शकता तुम्ही. आपल्या हातात भाजी आहे. तुम्ही गुफा बघू शकता. इकडंपर्यंत असं ते थोडा उन्हाच्या तीव्रतामुळे कमी आपल्याला दिसत आहे. पूर्ण पोकळ आहे मोठं. एक पण चुकीचं पाऊल डायरेक्ट खाली. आपल्याला थोडं तोल सांभाळून चालावं लागेल. आपल्याला थोडीशी सवय आहे त्याच्यामुळे आपल्याला काही नाही वाटत, कारण की आपण अनुभव घेतलेले आहे कसं काय चालायचं ते. पण आपला अनुभव जरी असेल तरी चुकून अशा ठिकाणी जाऊ नका. दगड्यांना पण पकडू नका, कारण की ते केव्हा निष्ठू शकते सांगता येत नाही. तर मित्रांनो इथं मोठा गुफा आहे बघू शकता तुम्ही. इथून पण त्याला वाट आहे. गुफा कधी इथून पाहिलेला आहे एका कमेंटमध्ये नक्की सांगा. पण गुफेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मला पण भीती वाटते, कारण की काही पण असू शकते त्याच्यामध्ये. हे भाजी त्याला वर फुल पण आहे. या मित्रांना जास्त अनुभव नाही त्याच्यामुळे त्यांना काही भाजी सापडत नाही. आपण थोडंसं अनुभव घेतलेले, आपल्याला सवय झाल्यामुळे आपल्याला काही कुठं पण जायला आपण घाबरणारच नाही. तर मित्रांनो आपल्याला एकच जागेवरती भरपूर भाजी सापडलेली आहे बघू शकता तुम्ही. हातात पण आहे. इथं पण आपण ढीग मारलेलं आहे. आपला मित्र पण काढतच आहे. हे बघा ही भाजी तुम्ही बघू शकता. ही भाजी तुम्ही बघू शकता. भीती जरी असली तरी आपल्याला भाजी काढावं लागेल, कारण की थोडा रेडिंग कोण नाही. अरे थोडा नाही बरे. आपण वरून घसरून आलो खाली जाता जाता वाचलेलो आहे. तर मित्रांनो फायनल आपण आलेलो आहे बघू शकता तुम्ही. हवा पण जोरात चालू आहे. हवा पण आम्हाला पण ढकलून देते, त्याच्यामुळं आम्हाला पण थोडं सावध वागावं लागेल, कारण की खाली थोडंसं कडसं आहे किंवा आपण पाय घसरू शकते. मी 2 टप्पा वाचलो, कारण की वरून खाली पण थोडंसं घसरून गेलो होतो, पण आटोपलो. मित्राने माझा हात पकडला त्याच्यामुळं आटोपलो या मित्राने. बघू शकता तुम्ही. इकडं पुढं मंदिर दिसत असेल तुम्हाला. इकडं पण आहे मंदिर तिकडं.
जवळ दिसत असेल तिथं मंदिर आहे देवाचं. तर मित्रांनो असे ट्रॅकिंग चुकून करू तुम्ही. तर मित्रांनो आपल्याला आता भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण नाश्त्यासाठी बिस्किट आणलेले होते पतंजली. 3 चिप्स पण आहेत, पण आपण चिप्स नंतर खाऊ. आता आपल्याला बिस्किट खायचे आहेत, आपण बिस्किट वाटप करू. बघू शकता हात खूप घाण झालेले आहेत, पण आपण डोंगराला इथं पाणी पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसंच खावं लागेल. आपला भाऊ कसं बिस्किट खात आहे. यूट्यूब चॅनल बनाड घे तू रे. नाही होत आहे ही आपली पाण्याची बाटली. भाजी आपले मित्र आता नाश्ता करते जे. तर मित्रांनो फायनली आपण भरपूर भाजी जमा केलेली आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो इथे जवळच एक मंदिर आहे. खूप धोकेदायक रस्ता आहे, कारण की जास्त कडं आहे आणि दगडी कोसळलेले आहेत. आपला भाऊ कसं उतरत आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथं खतरनाक कडा आहे. हवा पण जोरदार सुटते, कारण की आम्हाला ढकलून देते, त्याच्यामुळं आपण आता इथूनच फिरून जाऊ. पुढं भयानक कडा आहे, इथून पण खाली भयानक कडा आहे. आपल्याला फक्त जाण्यासाठी एवढीच जागा आहे, पण केव्हा पाय घसरू शकतं, कारण की पूर्ण उतारच आहे, त्याच्यामुळं आपल्याला पण सावध जावं लागेल. वरती आहे त्याला पण आता सांगितलं आहे तू पुढं आहे असं, कारण की तिथं भाजीचं नाही आहे, पण मग कसं कडा असल्यामुळं आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत. आणि मित्रांनो तुम्ही पण असं रिस्क घेऊ नका, जीवाला धोका आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला सुरेश भाऊ पण भाजी काढून येत आहे, आपला राजेश भाऊ पण. जोरात लागलेली आहे. आता काय करणार आपल्याला घरी जाण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसामुळे इथं दगडी कोसळलेले आहेत, खालीपर्यंत इथे पाणी आहे. बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो तुम्ही जंगल बघू शकता कसं आहे. घनदाट झाडे झुडपे आहेत. तर मित्रांनो फायनल आपण खाली पोचलेलो आहे पायथ्याला. पण या डोंगराला तिथंपर्यंत गेलेलो होतो. समोर टेकडी दिसते त्याच्या खालीपर्यंत इकडून चढलो होतो. तर मित्रांनो फायनली आपण आता चाललो आहे घरी. आपला ब्लॉगच काय वाटलं कमेंट नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.